चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघूयात इयत्ता दुसरीची एक तांबडा भोपळा ही कविता। आणि या कवितेचे लेखक आहेत पद्मिनी बिनीवाले। ही कविता आपण ताला, सुरात आणि चालीमध्ये बघणार आहोत। तत्पूर्वी जर का तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर, कमेंट्स आणि लाईक करायला विसरू नका। चला तर बघूयात एक तांबडा भोपळा ही कविता। एक तांबडा भोपळा वेळीवरती कापला, त्याच्या उभ्या फोडीमध्ये अर्धा चंद्र लपला। एक तांबडा भोपळा वेळीवरती कापला, त्याच्या उभ्या फोडीमध्ये अर्धा चंद्र लपला। एक तांबडा भोपळा उन्हामध्ये वाळवला, पाठीवरती बांधून बाळ्या पोहू लागला। एक तांबडा भोपळा तंबोऱ्याला लावला, कुणी तारा छेडताच साथ करू लागला। एक तांबडा भोपळा विळीवरती कापला, त्याच्या उभ्या फोडीमध्ये अर्धा चंद्र लपला। एक तांबडा भोपळा पाय लावले त्याला, गेला टोनक टोनक घेऊन म्हातारीला। एक तांबडा भोपळा विळीवरती कापला, त्याच्या उभ्या फोडीमध्ये अर्धा चंद्र लपला। एक तांबडा भोपळा कुठे होता पळाला, गणिताच्या पुस्तकात जागोजागी मिळाला। गणिताच्या पुस्तकात जागोजागी मिळाला। एक तांबडा भोपळा विळीवरती कापला, त्याच्या उभ्या फोडीमध्ये अर्धा चंद्र लपला। धन्यवाद मित्रांनो, चला तर बघूयात एक तांबडा भोपळा या कवितेच्या खालील जे काही स्वाध्याय आहे तो आपण बघूयात। पहिला आहे कविता चालेल म्हणा, ती ऑलरेडी आपण घेतलेली आहे। पुढचा प्रश्न आहे केव्हा घडले ते सांग। हे जे काही लाईन्स इथे दिलेल्या आहेत त्या केव्हा घडल्या ते आपल्याला सांगायचं आहे। फोडीमध्ये अर्धा चंद्र लपला, केव्हा घडलं हे मुलांनो? तर बघा, जो काही एक तांबडा भोपळा आहे तो जेव्हा वेळीवरती कापला तेव्हा त्याच्या फोडीमध्ये जो अर्धा चंद्र आहे तो लपलेला आहे। म्हणजेच काय, तर जेव्हा तो कापला तेव्हा त्याच्यामध्ये अर्धा चंद्र लपला। पुढचा प्रश्न आहे कोणी तारा छेडताच तो साथ करू लागला। जो काही भोपळा आहे त्याला जेव्हा तंबोऱ्याला लावलं आणि त्या तंबोऱ्याला लावल्यानंतर त्याची जे काही तारा आहेत त्या छेडताच त्या साथ करू लागल्या। पुढचा प्रश्न आहे गेला टुणूक टुणूक घेऊन म्हातारीला। जो काही भोपळा आहे तो टुणूक टुणूक म्हातारीला घेऊन गेला। हे असे का घडले, केव्हा घडले? तर जेव्हा त्या भोपळ्याला पाय लावले तेव्हा तो भोपळा टुणूक टुणूक घेऊन म्हातारीला गेला। पुढचा प्रश्न आहे काय ते सांगा। कापण्यासाठी काय वापरतात? तर मुलांनो, कापण्यासाठी विळा, सुरी, कोयता ह्या वस्तू वापरल्या जातात। उन्हात वाळवितात, उन्हात काय वाळवितात? तर ह्या कवितेमध्ये उन्हात वाळवतात तो भोपळा। आणि ह्या भोपळ्यापासून विविध वस्तू तयार केल्या जातात। पुढचा प्रश्न आहे गणिताच्या पुस्तकातील भोपळा। आता गणिताच्या पुस्तकातील भोपळा म्हणजेच काय, तर आपण बघू शकतो कवितेमध्ये त्यांनी 1 आकडा, 2 आकडा, 3 आकडा, 4 आकडा असे 4 आकडे दिलेले आहेत आणि त्याच्या पुढे 0 0 लावलेले आहेत, म्हणजेच काय भोपळे लावलेले आहेत। तर भोपळ्याचा अर्थ इथे काय होतो, 0 किंवा 0। ओके, चला तर धन्यवाद।